राम राम मंडळी. आज जायचं आहे गंगाखेडला. मग काय, मेन बापूराव महाराज निघाल्या. बापूराव महाराजचा गाडी अशी पळू लागला जसे की हेलिकॉप्टरच चालवत आहे. मी तर घरून जेवण करून निघालतो. मग गाडीची थोडी जेवणाची व्यवस्था करावं म्हणून पेट्रोल पंपापर्यंत जाऊजेपर्यंत थोडेसे गचके आणि पेट्रोल पंपावर गेल्यावर थोडंसं पेट्रोल पाजलं. शुक्रवार होता म्हणून बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि तिथल्या अन्य देवी देवतांचे पण दर्शन घेतलं. बालाजीचं दर्शन घेऊन तर माझं मन एकदम प्रसन्न झालं बघा. मग तिथून बापूराव महाराजांच्या मित्राच्या रूमवर गेले. तिथं महाराज मृदंग वाजवताना. मग तिथून थेट गंगाखेडच्या दिशेने निघाल्या. पहिले तर मला वाटलं रस्ता किती मख्खन आहे की, पण तिथं रस्त्यात खड्डा होता, खड्ड्यातच रस्ता होता हेच कळत नव्हतं. गंगाखेडमध्ये मृदंग निवडण्यात जरा जास्तच वेळ लागला. अगोदरच उशीर झालता आणि अजून कशाला वेळ वाया घालावं म्हणलो. मृदंग घेऊन लगेच घराकडे निघालो. चला तर मग आजचा दिवस